देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना आज पंढरपूरमध्ये देखील विठ्ठल मंदिरामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची आज सजावट करण्यात आलेली आहे। त्यामध्ये झेंडू असेल, कामिनी असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या पाना फुलांनी तिरंगा रंगाची खरं तर सजावट करण्यात आलेली आहे। त्यामुळे देवाचं हे जे रूप आहे ते अधिकच खुलून दिसत आहे। आपण जर आता बघितलं विठ्ठलाचा गाभारा आहे, विठ्ठलाचा गाभारा असेल, रुक्मिणीचा गाभारा, 16 खांबी 4 खांबी अशा देवाच्या विविध भागांना सुंदर अशी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। खास वैशिष्ट्य जर बघितलं प्रजासत्ताक दिन असल्यामुळे देवाच्या अंगावरती तिरंगा रंगाचं उपरण देखील टाकलेलं आहे। त्यामुळे देवाचं रूप हे अधिकच खुलून दिसत आहेत। पुण्याचे जे विठ्ठल भक्त आहे सचिन चव्हाण यांच्या वतीनं खरी सजावट करण्यात येईल। स्वतः आपल्याबरोबर कोणत्या प्रकारची फुलं आपण या सजावटीला वापरलेली आहेत? झेंडू, शेवंती आणि कामिनी अशा याचा जवळजवळ 2-2.5 टनाचा फुलांचा वापर करून आपण सजावट केलेली आहे। किती वर्ष झालं करताय सजावट? 5-6 वर्ष झालं आपण सजावट करतो। जेव्हाला हार पण आपण तिरंग्या कलरचं आणलं आहे, उपरणं पण तिरंग्या कलरचं आणलेलं आहे। काय तुमच्या भावना देवाला तिरंगा रंगाने सजवलेलं आहे? आता देश तिरंग्या रंगात आहे म्हणलं, देव का तिरंग्या रंगात नसा, म्हणून देवाला पण तिरंग्या रंगात सजवायला पाहिजे ना अशी आमच्या मनात ही की भावना आली। ती विचारली मंदिर समितीला, त्यांनी आम्हाला सजवण्याचा चान्स दिला आणि त्याच्यामुळं सजवलं। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन अजित देशपांडे सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।